वाटला नाही. कथा संपली, जयघोष झाला. बोलिए सियावर रामचंद्र भगवान की जय. जयघोष झाला. सती म्हणली झाली होय कथा, म्हणजे जय झाल्यावर कथा झाली असं. हा, भगवान भोलेनाथ म्हणले मग तू कथा ऐकली नाही का? म्हणले अहो ऐकली, मी ऐकले. पुन्हा निघाले माय बापा. येता येता रघुनंदन रामप्रभूला सीतेच्या वियोगामध्ये व्याकुळ झालेलं रघुनंदन रामप्रभूला ज्यावेळेस भगवान भोलेनाथांनी पाहिलं, भगवान भोलेनाथ म्हणले हे निराकार, जब निराकार आप होते हो तो बढ़िया लीला करते हो. हे आनंद वाटला माय बापा. जयघोष करावा वाटला. पण दक्ष प्रजापतीची कन्या सती सोबत आहे. आपण जयघोष करावा तर बायको म्हणाल बघा लोक म्हणतात भोळा बाबा, ते काय खोटं नाही. ते बायको वाचून व्याकुळ झाल्याने हे आमचं येडं त्याचा जय जयकार कराले अशी म्हणेल. म्हणून भगवान भोलेनाथांनी मन आवरलं. थोडं पुढं गेले. अष्टसात्विक भाव जागे झाले. आवरता नाही आलं. हे सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो, जय हो, जय हो असा जयघोष केला. सती म्हणाले का हो ते काय परब्रह्म आहे का? म्हणले जा परीक्षा घे, शंका असेल तर मनात. सती मायबाप सीतेचं रूप धारण करून जाते. सीते वैडी, व्याकुळ झालेले रघुनंदन रामप्रभू, लखन दादा आणि सीतेच्या स्वरूपात सती माता येऊन उभी राहिली. भगवान भोलेनाथ माय बापा हे सर्व वरतून पाहतायत. रघुनंदन रामप्रभूने हात जोडले. म्हणले मा तू एकटीच आली का? भोले बाबा कुठे आहेत? सतीला ओळखलं माय बापा. सीतेच्या का रूपात आहे ना, पण ओळखलं. इकडे भोले बाबा म्हणले ज्या रघुनंदन रामप्रभूला मी पिता मानतो, मैया सीतेला मी माता मानतो, त्या मातेचं रूप हिनं आज धारण केलं. आजपासून हिचं माझं पत्नीत्वाचं नातं नाही आणि मातृत्वाचा भाव प्रगटला आपल्याच पत्नीविषयी. एकदा प्रेमानं बोला राधे राधे. ही माझी पत्नी नाही, आजपासून ही माझी माता माय बाप्पा. भगवान भोलेनाथ कैलाश पर्वतावरती आल्यानंतर ते शेजारचं आसन काढून तिथे ठेवलं. सतीला सांगितलं आजपासून तुम्ही इथे बसायचं. बोला राधे राधे. सतीला लक्षात आलं, पत्नीत्वाचा भाव मनातला काढून मातृत्वाचा भाव स्वीकारला. हजारो वर्ष तपस्या करतायत भगवान भोलेनाथ. डोळे उघडून पाहतायत तर सती तिथंच आहे. इंद्र चंद्र वरुण कुबेर अग्नी आदी सर्वांचे विमान कैलाश पर्वतावरून चालेत. सतीने भोले बाबांना विचारलं का हो हे विमान कुठे चाले? म्हणले तुझ्याच माहेरी चालेत. तुझ्या पिताश्रीने फार मोठा यज्ञ ठेवला. का ठेवला यज्ञ? भगवान भोलेनाथाचा सतीचा अपमान करण्यासाठी. का अपमान करायचा होता? एकदा ब्रह्मसभेमध्ये मायबाप्पा सर्वात शेवटी दक्ष प्रजापती आले. तोपर्यंत भगवान भोलेनाथ ज्या ठिकाणी बसले त्यांना समाधी लागली. सर्वजण उठून अभिवादन करतायत. भगवान भोलेनाथ बसून राहिले. म्हणून दक्ष प्रजापतींनी रागाला येऊन मायबाप्पा भगवान भोलेनाथांना त्या ठिकाणी अपमानित केलं. हे मरकट बैरागी, अंगाला राख लावतो, मुंडमाळ गळ्यात घालतो, सर्व व्याघ्रांबर घालतो. अरे तरी सुद्धा माझी मुलगी मी तुला दिली, तुझा सन्मान वाढवला, तू माझा अपमान करतो. भगवान भोलेनाथ काही न म्हणता निघून गेले. दक्ष प्रजापतीचा दुप्पट अपमान झाला. त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी यण मायबापा यज्ञ ठेवला दक्ष प्रजापतीनं. सती म्हणायला लागले अहो चला ना, तुमच्या सासरी एवढा यज्ञ ठेवलाय ना, आपण इथं बसणं योग्य आहे का? कसं लाडाला येतं बघा. हा, बायाकडलंही मायबापा काय काय गोष्टी बरं का लय भारी. नवऱ्याकडून कोणती गोष्ट करून घ्यायची असली की बाई अशी पदर घेते. आणि पहिला शब्द असतो ओ, त्याच्यानंतर आहो, त्याच्यानं ऐकलं नाही ना हे लगेच को 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 मुस्काट जोडायला पाहिजे तुला. येडी हळद. कधी आईकडे गेलं नाही एवढ्या प्रेमानं को को करत. हा, मोठ्या चाव्या राहतात बायांकडं. हा,
मायबाप सती फार वेगवेगळ्या पद्धतीने भगवान भोलेनाथाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. भगवान भोलेनाथ म्हणले, आवत ना हर्ष रहे नैनन नहीं सने, तुलसी तहान जाइए जहां कंचन बरसे महल. हा, भगवान भोलेनाथ म्हणले, जिथे आपल्याला बोलवणंच आलं नाही तिथं कशाला जायचं आपण. हे बघा, मित्राने मित्राकडे न बोलवता गेलं तर चालतं, शिष्याने सद्गुरूकडे न बोलवता गेलं तर चालतं, प्रजेनं राजाकडे न बोलवता गेलं तर चालतं, त्यातल्या त्यात लेकराने मायबापाकडे जाण्यासाठी न बोलवता गेलं तरी चालतं, पण जावयानं जाऊ नये. बोला राधे राधे. आज माझ्या होणाळीच्या माता भगिनी, माझ्या आईसारख्या, माझ्या बहिणीसारख्या तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. जिथे तुमच्या पतीचा सन्मान होत नाही अशा ठिकाणी पतिदेवाने गेलं पाहिजे का तुमच्या? तुमची काय दात खेळी बसली का? बोला ना गडागडा. तुमच्या पतीने जायला पाहिजे का? नाही ना. बर, जिथे तुमच्या पतिदेवाचा सन्मान होत नाही तुम्ही तिथं गेलं पाहिजे का? नक्की ना. हां, आता आपल्या हृदयावर हात ठेवून तुमच्या माहेरात तुमच्या पतिदेवाचा किती सन्मान आहे सांगा बरं स्वतःच्या स्वतःला. कशाला आग्रह करता त्याला तिथं न्यायचा? शर्म वाटत नाही? लज्जा वाटत नाही तुम्हाला? खे 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 करून दात काढून न्यायचं, हे चला रे खे घ्यायचं कशाला? चला वागवा. अपमान होतोय पतिदेवाचा, तिथं तुमचा सन्मान थोडीच होणार आहे. अरे लक्ष्मी नारायण जिथं तिथं सन्मान आहे, लक्षात घ्या. हा, थोडस मन घट्ट करा. 6 महिने जाऊ नका, फोन करू नका. बघा कसे पळत येतात माहेरचे, हात जोडू जोडू दोघाला सन्मानाने नेतात का नाही बघा. तुम्हीच बिन काय म्हणते ते लाजबोड्या हे जायचे हे 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 करत कडे. हट, अजिबात जायचं नाही, सन्मानानं राहायचं. बाईलेकात तुम्ही, बाईलेकीचा सन्मान किती असतो मायबापावर. बाईलेकीची थोडी जरी वक्र दृष्टी झाली तर सत्यानाश होईल, लक्षात घ्या. हा, म्हणून बाईलेकीने सन्मानानं राहावं मायबापावर, लाचार होऊ नये. एकदा प्रेमानं बोला राधे राधे. बघा नाराज झाल्या, म्हणल्या नाही. हां, तुच्छ म्हणल्या. जोरात म्हणा सर्वांनी राधे राधे. हा, सती एकटीच गेली. भगवान भोलेनाथ नंदी भृंगी श्रृंगी आणला, सांगतायत जा रे तुम्ही सोबत. सती ज्यावेळेस जाते माई बापा, पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, दक्षत्रास काहुन सन्मानी, दक्षत्रास काहुन सन्मानी, सागर भाली मिली एक माता, सागर भाली मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुस्काता, भगिनी मिली बहुत मुस्काता, जय सिया राम जय जय सिया राम, जय सिया राम जय जय सिया राम, जय सिया राम जय जय सिया राम, जय सिया राम जय जय सिया राम. सती गेल्यानंतर एक बहीण भेटली तिला आणि म्हणाले, का ग एकटीच आलीस बाई, तुला बोलवणं पाठवलंच असेल, मूळ चिठ्ठी आलीच असेल बाई, तशी थोडीच येणार आहेस, मोठ्या सन्मानाची बाई तू. तुमच्या लक्षात येते का अपमान करतायत सतीचा. दक्ष प्रजापतीने सांगितलं होतं, माझ्या लेकीचा माझ्या जावयाचा कोणी जर सन्मान केला शिरछेदन करून टाकेल.
शिरच्छेदन करेल. दुसरी बहीण आली म्हणली, का ग सती एकटीच आलीस बाई, आमच्या घरची रीत अशी नाही. हा कोणतरी पुरुष माणूस आमच्या सोबत येतो बाई, आम्ही एकट्या नाही येत. दुप्पट अपमान. सती दाजींच्या डोक्यातून पाणी पडायचं बंद झालं का ग? अपमान करायला लागले सतीचा. सतीला सहन झालं नाही माय बापा. यज्ञाजवळ जाऊन सती माय बापा उभे राहिले. प्रसूतीनं आपल्या हृदयाला लावलं. सती रडायला लागली. सती म्हणते, आई माझ्या पतिदेवाचा अपमान करण्यासाठी आलेले. हा यज्ञ कधीच पूर्णत्वाला जाणार नाहीये. जिथे माझ्या पतिदेवाचा अपमान, जिथे माझ्या पतिदेवाचा आवाहन नाहीये, तिथे हा यज्ञ पूर्णत्वाला जाणार नाही. आणि त्या बसलेल्या ब्रह्मवृंदांना माय बापा, त्या मुनींना सती म्हणते, सुनहु सभासत सकल मुंडा, सुनहु सभासत सकल मुंडा, सुनैन शंकर गिरना, माय बाप त्या ठिकाणी सतीने त्या यज्ञकुंडामध्ये उडी घेतली. बोला राधे राधे. यज्ञकुंडामध्ये उडी घेतली आणि ऐका माय बाप, हाहाकार झाला. इकडे भगवान भोलेनाथाला कळालं. भगवान भोलेनाथाने जटा उपटली आपटली, त्याच्यावरून वीरभद्र भगवान प्रगटले. बोलिये वीरभद्र भगवान की जय. वीरभद्र भगवंताने जाऊन यज्ञाचा विध्वंस केला. आणि माय बापा यज्ञाचा विध्वंस करून दक्ष प्रजापतीचं मुंड छाटलं माय बापा. आणि ते मुंड त्या यज्ञकुंडामध्ये पडून जळून खाक झालं. भगवान भोलेनाथाच्या शरणागतीमध्ये सर्वजण जात आहेत. भगवान भोलेनाथाला माय बापा त्या ठिकाणी प्रार्थना करतायत. नमामि शमेशां निर्वाण रूपम विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं. नमामि शमेशां निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं. निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशव्यापं भजेऽहं. नमामि शमेशां निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपम्. भगवान भोलेनाथाने ते सतीचा देह आपल्या खांद्यावरती घेतला आणि तिच्या वियोगामध्ये विचरण करतायत.
सतीचा देह जो जो गळून पडला, ज्या ज्या ठिकाणी गळून पडला त्या त्या ठिकाणी 51 शक्तिपीठ निर्माण झाले. तसे तर 1.25 लाख सांगितलेले आहे विश्वभरामध्ये. आणि त्यातले 3.5 शक्तिपीठ माय बापा आपल्या महाराष्ट्रामध्ये. काय त्या शक्तिपीठाचा प्रभाव आणि ती देवता आपल्या गावामध्ये माय बापा. किती भाग्याचं आहे, लक्षात घ्या. आई लक्ष्मी कोल्हापूर निवासिनी, त्याच्यानंतर तुळजाभवानी, मा रेणुका, मा माय बापा हो भक्तवत्सला. लक्षात घ्या बरं का, सप्तशृंगी माता, असे 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात आहेत. एकदा प्रेमाने बोला राधे राधे. आणि तीच सती पुन्हा पर्वताच्या घरी पार्वती नावाने प्रगटली आणि तिचा विवाह पुन्हा मायबापा भगवान भोलेनाथाशी झाला. एकदा प्रेमाने बोला राधे राधे. आता आपल्याला जन्म उत्सवाकडे जायचं आहे. सर्वांनी माझ्यासोबत एक श्लोक म्हणायचा आहे बरं का. ज्या श्लोक म्हणण्यानं संपूर्ण रामायण गायल्याचं पुण्य प्राप्त होतं. सर्वांनी म्हणा. अधोराम तपोवनादिगमनं हत्वा मृगकाञ्चनं वैदेयहरणं जटायुमरणं सुग्रीवसंभाषणं वालीनिर्दनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चात् रावण कुंभकर्ण हननं एतद्दि रामायणं. बोल सियावर रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की. बोलो रे भाई सब संतन की. हे बघा सर्वांनी लक्ष द्या. प्रियव्रत आणि उत्तानपाद यांच्या वंशाचं वर्णन मला करता येत नाही आहे, कारण वेळ पर्याप्त नाही आहे. मी पुढे चालू आहे आणि त्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो. मायबाप भागवतामध्ये 1.5 अध्यायात रामायण सांगितलेलं आहे. रामकथा घेतल्याशिवाय कृष्ण चरित्राला स्पर्श करता येत नाही आहे. मग इथे मायबापा शुकदेव परीक्षिती राजाला सांगतायत भगवान श्रीकृष्ण या काळाची गरज कंसाचा उद्धार करण्याकरता म्हणून जन्म घेत आहेत, येत आहेत आणि सर्वांचा उद्धार करतायत, पुन्हा वैकुंठ गमन करतायत. असं म्हणल्यानंतर शुकदेव म्हणले हे असं थोडी सांगायचं, सविस्तर सांगा महाराज. मग त्या ठिकाणी मायबापा या भगवंताची वंशावळ सांगण्यात आली. परब्रह्म नारायणाचे पुत्र ब्रह्मा, ब्रह्माचे बुध, बुधाचे पुरुर्वा, पुरुर्वाला आयु, सत्यायु, जय विजय, जय जय विजयाला भीम, भीमाला कांचन, कांचनला होत्र, होत्रला जनु, जनुला सत्यवती, सत्यवतीच्या पोटी यदुराजा, यदुराजाला दुर्मद, दुर्मद धनदापैकी एकाला कृतवीर्य, कृताग्नी, कृतवर्ता, कृतोजा, कृतवीर्याला सहस्त्रभाव अर्जुन, सहस्त्रभाव अर्जुनाला जयध्वज, जयध्वजाला सुरसेन, सुरसेनाला वसुदेव, वसुदेवाला श्रीकृष्ण. अशी संपूर्ण वंशावळ आहे. एकदा प्रेमाने बोला राधे राधे. यदुवंशामध्ये उग्रसेन राजा आणि त्याला पुत्र प्राप्ती नाही. नवससायास भरपूर झाले. गर्गाचार्यजींना मायबापा कुळकुळू गर्गाचार्यजींना या ठिकाणी विनंती केली. त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. त्यांची पत्नी गर्भवती झाली. पण गर्भवती पत्नीनं व्यर्थ फिरू नये मायबापा, ती जंगलात फिरायला गेली आणि तिच्यावरती द्रुमिद नावाच्या राक्षसाची सावली पडली. बोला राधे राधे. हा, आणि ती सावली पडल्यामुळं मायबापा पोटाला कंस जन्माला आला. मग काय करायचं? सर्व ब्राह्मणांनी सांगितलं याला आत्ता दुधामध्ये बुडून मारून टाका. कुळाला बट्टा लावणार आहे, कुळाला कलंकित करणारं लेकरू आहे. उग्रसेन राजा म्हणले महाराज दुसरा काहीतरी उपाय सांगा. नवसासायासानं लेकरू झाले, कसं मारू वाटेल, बाप आहे मी त्याचा. मग मायबापा त्या ठिकाणी केळीच्या झाडाची पानं आणली, त्याचं द्रोण केलं, त्याच्यामध्ये त्याला ठेवून पाण्यामध्ये म्हणजे यमुनेच्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं. खाली वाहत वाहत गेला आणि खाली मायबापा सुरसेन राजा स्नान करत होते. त्या लेकराची किलकारी ऐकून त्या लेकराला घरी घेऊन जात आहेत. लहानाचा मोठा झाला. आणि ऐका माय बापा,
ज्यावेळेस तो मोठा झाला त्याच्या लक्षात आलं की माझे पिता श्री सुरसेन राजा नाही, माझे पिता श्री उग्रसेन राजा आहेत. मग उग्रसेन राजाने मला शिशु अवस्थेमध्ये पाण्यात का टाकून दिलं? त्यांनी मायबापा अगासुर, बकासुर, योमासुर, धेनुकासुर, वत्सासुर, केशी, पुतना, मावशी आदी सर्वांना एकत्र केलं, मथुरेवरती आक्रमण केलं आणि मथुरेवरती आक्रमण करून सर्वांना कारागृहात टाकलं. मायबापा स्वतः सिंहासनावर बसला. माता पिता म्हणले अरे ही प्रजाच आपली मायबाप असे, तुम्ही पण कारागृहात चला. माता पित्याला कारागृहात. सद्गुरू आले, कंसा अरे माता पित्याला कारागृहात, तुम्ही पण कारागृहात चला. सद्गुरूला कारागृहात टाकलं. मायबापा हाहाकार झाला. सर्वजण मायबापा ऋषीमुनींकडे जातात. ऋषीमुनी सर्व देवादिकांकडे पृथ्वी माता, गौ माता बनून त्या ठिकाणी भगवान नारायणापुढे उभे राहतात. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदगणा अविनाशा सकळ देवा आदिदेवा कृपाळु वाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंबरा गरुड ध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मौना मदन मूर्ती भवतारका दरिताक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळकृष्णा बाळरांगणा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीतसे विनवनी भवबंधनी सोडवावे सकळ देवा आदिदेवा कृपाळु वाजी केशवा मानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा. सर्वांनी मायबापा प्रार्थना केली. देव म्हणले लवकरच जन्माला येणार आहे, चिंता करू नका. एक दिवस कंस आपलं राज्य कारभार पाहून मायबापा आपल्या शयनकक्षाकडे जात होते. लाडकी बहीण देवकी कंसाची चुलत बहीण, तिला रडताना पाहिलं कंसानं. बेटा तू रडेपर्यंत तुझं मन कोणी दुखावलं सांग, त्याला सुळावर देतो, फासावर देतो. देवकी म्हणली दादा अरे तुझं वाढतं पाप पाहूनच भीती वाटते रे दादा, नको रे करू असं. माझ्या बहिणीचं लग्न करून देतो, मग तिचं मन परिवर्तित होईल. म्हणून त्यानं देशोधडीचे राजकुमार पाहिले आणि मग देशोधडीचे राजकुमार पाहिल्यानंतर मायबापा त्या ठिकाणी वसुदेवांचेच पाय धरले. सुरसेन राजाला प्रार्थना केली, त्यांनी होकार दिला आणि मथुरेमध्ये मंगल वाद्य वाजायला लागले. आनंदी आनंद मायबापा. वराडी आले, वराड्यांचं स्वागत झालं. ब्राह्मणांनी वधूवराला बहुल्यावर उभं केलं. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम बल्लाळो मुरुडम विनायकमणम चिंतामणि तेवुरम लेण्याद्रि गिरिजात्मकम सुरवरम विघ्नेहरम मोदरम ग्रामो रामजनो संस्थितो गणपती कुर्या सदा मंगलम शुभ लग्न सावधान. टाळी वाजली माय बाप्पा. वधूवराला यानं रथात बसवलं, घेऊन जायला लागला. वीज कडकडायला लागली, आभाळ कडकडायला लागलं, आकाशवाणी झाली, हे कंसा अरे ज्या बहिणीला घेऊन चालायस तिचा अष्टम गर्भ तुझा नाश करणारे. म्याणात ती तलवार काढली, देवकीचे केस धरले, खाली ओढलं आणि मारणार. वसुदेवाने हात पकडला, घेऊन या कडगा माराया धावला, हात तो धरीला वसुदेवे. वसुदेव म्हणले तुझी बहीण आहे पण आता ती माझी अर्धांगिनी आहे, तुझा अधिकार संपला, कन्यादान केलंस तू. अरे हिच्या पोटाला जन्माला येणार प्रत्येक लेकरू मी तुला आणून देईल.
यदुवंशी राजा वसुदेव तुला मी वचन देतोय. अंगावरची हळद उतरली नाही. कंसाने यांना कारागृहात टाकलं, हातापायात बेड्या घातल्या. समय उपरांत एक मुलगा जन्माला आला आणि वसुदेवाने वचन दिल्याप्रमाणे मायबापा ते लेकरू घेऊन नेऊन मायबापा कंसाच्या स्वाधीन केलं. कंसाने त्या लेकराला मारलं नाही, परत पाठवून दिलं. देवादिकांची बैठक बसली, नारदांना बोलवलं. नारद गेले आणि नारदांनी कंसाला विचारलं त्या लेकराला का मारलं नाही. कंस म्हणले मला मारणारा आठवय मुनीवर, मी त्याला का मारू. म्हणले वेडा आहेस, तुला या देवाची करणी नाही कळाली. म्हणजे असं एक कमळाचं फूल काढलं बरं का. नारद म्हणले मोज याच्या पाकळ्या. मोजायला लागल्या 1 2 3 4 5 6 7 8. हा म्हणले आता उलट मोज 1 2 3 4 5 6 7 8. आठवं पहिलं झालं, पहिलं आठवं झालं. आणि मग माय बाप्पा ताडकीन उठून उभा राहिला आणि देवकीच्या स्तनाला स्तनपान करणार लेकरू माय बाप्पा पायाला धरून ओढलं, कर 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 फिरवलं, भिंतीवर आपटलं. असे 6 लेकर मारले आणि 7वा गर्भयोग मायेला सांगून भगवंतांनी रोहिणी मातेच्या गर्भात घातला. अष्टम गर्भाची वेळ, वार बुधवार, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, भादो का महिना, श्रावण मास माय बापा. आणि संध्याकाळची वेळ, आनंदी आनंद, वृक्षवेली पाने फुले लता असे बहरून आलेले देवादिक माय बाप्पा आकाशामध्ये येऊन उभे राहिलेले आहेत, हातामध्ये पुष्प घेऊन पुष्पवृष्टी जयघोष करण्याकरता. आणि इकडे वसुदेव देवकी जप करत बसलेत. नारायण 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 नारायण. लख प्रकाश पडला. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, तो म्या देखिला साजनी, पाहता पाहता मनान पुरे धनी, हे देखिला देखिला माये देवाचा देव, देवाचा देव, पिठला संदेह निमाले तुझे पण, पिठला संदेह निमाले. ओ देवादिकांनी पुष्पवृष्टी केली. आनंदी आनंद सगळीकडे माय बापा. वसुदेव देवकी यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता नाहीये. म्हणजे काय भानगडे. देवाने विचारलं आई बाबा तुम्ही आनंदित नाहीये का मी आलोय. म्हणले देवा तू आम्हाला वचन दिलं होतं की तू आमचा पुत्र म्हणून जन्माला येशील, तू तर आमचा बाप बनून आलायस. म्हणजे हे काय म्हणले. शंखचक्र गदा पद्म सहित धरी, हे आमच्या बापाचं रूप आहे, लेकराचं नाही. आयोनी संभव भगवंत त्या ठिकाणी प्रगट आहेत. आता आपण एवढंच लक्षात घ्या की वसुदेव कृष्णाला घेऊन गोकुळात गेलेत आणि तिथे आनंद उत्सव साजरा झालाय. आता आपल्याला इथून पुढे झाकी बघायची आहे. तोंडाचं वाले हास में फरसिया वाले, काले स्वेटर वाले हास में फरसिया वाले, दिल के काले पड़े थे पाले क्या वाले होने वाले. उस रात का दृश्य भयंकर था, उसको वाले हाथ में परसे वाले, दिल के काले बड़े थे पाले से हवाले होने वाले. उस रात को दृश्य भयंकर था, उसको चला दे बादल छाए उड़ाए बरसा हो गई, बादल छाए उड़ाए बरसा हो गई, सबसे जग में गया बर्बाद हो गई, सबसे जग में गया बर्बाद हो गई. सर्वांनी लक्ष द्या.
मोठ्या प्रेमाने सर्वांनी भजन करायचं आहे। नंद आनंद भयो जय कन्हैया लाल की, आनंद भयो जय कन्हैया लाल की, आते दिनों घोड़ा बिना हार दिना पाल की, आते दिन भर बिना हार दिना पाल की, बच्चन को लाड पीड़ा बूढ़न को लाप से, बच्चन को लाड पीड़ा बूढ़न को लाप से, नंद आनंद भयो जय कन्हैया लाल की, आनंद भयो जय कन्हैया। किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला। किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला। रस खेळो चला रंग उधळू चला, रस खेळो चला रंग उधळू चला, आला आला तुकाला आला जो रे कुळभूषणा श्रीनंद नंदना निधरा परिवाळा मनमोहना परमानंदा कृष्ण बाळा जो रे कुळभूषणा श्रीनंद नंदना निधरा परिवाळा मनमोहना परमानंदा कृष्ण बाळा जो रे गणपुर मथुरेसी यदुपुरी आला सीवन माळे पाळणला बविला गोकुळी धन्य केला नवळे बाळा जो रे कुळभूषणा श्रीनंद नंदना निधरा परिवाळा मनमोहना परमानंदा कृष्ण बाळा जो रे वेशपादाया पुतना लीलाते जाला शकटा सुराते पुताना पाडिल लाते जाला माळा जो रे कुळभूषणा श्रीनंद नंदना निधरा परिवाळा मनमोहना परिवाळंगा कृष्ण बाळा जो रे। ऐसे चरित्र अपार दावुनी भूमी मन पांडव रक्षिले सत्वर ब्रह्मानंदी स्थिर बाळा जो रे कुळभूषणा श्रीनंद नंदना निधरा परिवाळा मनमोहना परमानंदा कृष्ण बाळा जो रे बाळा जो रे बाळा जो रे। हां हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी वैजनाथ पाटलाचं नाव घेते पाळण्याच्या दिवशी। वा अंगा सावस पाटील पुण्याचं पाणी मुंबईला गेलं, नेहरूने केले तर मंगळसूत्र मैत्रीचं नाव घेते मंगळसूत्राचा हार। उंबराच्या झाडाला दत्तात्रयाची सावली, धनाजीरावांना जन्म देणारी धन्य ती माऊली। चांदीची जोडवे पतीची खून, अक्षरावांचं नाव घेते पाटलांची सून। सुशिक्षित घराण्यात वाढले, कुलवंत घराण्यात आले, ज्ञानेश्वरावांचं नाव घेऊन सौभाग्यवती झाले। नारळाच्या झाडाला शुद्ध पाण्याचा झरा, रामपाटलाचं नाव घेते मंगळसूत्रातला भिरा। कष्ट
देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्नते हनाकं महिमान सजते पूर्वे साध्या सन्तदेव एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि दुर्गाय विद्महे महादेवाय धीमहि नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि नानासुगन्धपुष्पाणि यथाकालोद्भवानि च पुष्पाञ्जलिर्मया दत्तो ज्ञानं परमेश्वरि मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् हरि ओम शान्ति शान्ति शान्तिर्भवतु सर्वाणि